तर भगवान प्रभू रामचंद्राचं जन्माला येण्याचं कारण काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की फक्त कुणाचा वध करण्यासाठी राम जन्माला आले? रावणाचा वध करण्यासाठी. तर फक्त ते एकच कारण नाही, असे अनेक कारण आहेत आणि अनेक रामाचे कर्म सुद्धा आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी भगवंताला जन्माला यावं लागलेलं आहे. ज्यावेळेस भगवान शंकर पार्वतीला सांगू लागले प्रभू रामचंद्राच्या जन्माची कथा कैलास पर्वताच्या ठिकाणी, मग पार्वतीनं प्रश्न विचारला की प्रभू तर असा निरंकार आहे, तो कणाकणामध्ये व्यापलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. भगवान कृष्णाने सांगितलेलंच आहे की ममे वंश जीव लोके जीवभूत सनातन. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा असणारा प्रभू आहे, प्रत्येकामध्ये त्याचा अंश आहे. मग अशा निरंकार प्रभूला साकार रूपामध्ये का प्रगट व्हावं लागतं, हा प्रश्न विचारला पार्वतीनं महादेवांना. त्यावेळेस ह्या जन्माच्या कथा त्या ठिकाणी महादेवाने पार्वतीला सांगितलेले आहे. जय आणि विजय नावाचे द्वारपाल होते. प्रभूच्या दरबारी जय आणि विजय नावाचे द्वारपाल होते. एक दिवशी पृथ्वीची भ्रमण यात्रा करत करत सनद कुमार हे भगवंताच्या द्वारी आले. भगवंताचं दर्शन घ्यायचंय, परंतु या जय आणि विजयानी मध्ये जाऊ दिलं नाही. तिथंच तुम्ही झालं. शेवटी भांडण विकोपाला गेलं आणि या सनद कुमारांनी त्या जय विजयला त्या ठिकाणी श्राप दिला की तुम्ही आम्हाला भगवंताच्या भेटीपासून अडवतात, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला श्राप देतो, तुम्ही यापुढे माणूस म्हणून जन्माला येणार नाही, तर याच्यानंतर तुम्हाला राक्षस योनीमध्ये जन्माला यावं लागेल. मग हे सगळं चालू असताना तोपर्यंत भगवंत ऐकतात आणि भगवंत आल्यानंतर भगवंत ह्या सनद कुमारांना सांगतात की बाबा याचा काहीतरी उशाप द्या, कारण त्यांचीही चूक नव्हती, ते त्यांचं काम करत आहेत, ड्युटी करत आहेत, मीच त्यांना सांगितलेलं आहे की मध्ये कुणाला सोडायचं नाही. मग त्यावेळेस सनद कुमारांनी उशाप दिला, म्हणले सरळ भक्ती केली तर 7 जन्म लागतील तुम्हाला बाहेर पडायला, आणि विरोधी भक्ती केली तर 3 जन्मामध्ये तुम्ही या ठिकाणी पुन्हा मनुष्य रूपामध्ये येताल आणि तुमचा उद्धार होईल. म्हणजे जी काही विरोधी भक्ती आहे, जे आपल्याला पुढे चालून रामाचं आणि रावणाचं त्या ठिकाणी चरित्र पाहायचं आहे, ही विरोधी भक्ती आहे. आपल्याला फक्त रावण हा असणारा वाईटच फक्त माहित आहे, परंतु रावणाच्या चांगल्या बाजू काय आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज चिंतन करायचंय. मग या ठिकाणी 3 जन्मामध्ये सुरुवातीच्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले, दुसरा जन्म त्यांचाच कुंभकर्ण आणि रावण, आणि तिसऱ्या जन्मामध्ये तेच असणारे वक्रदंत आणि शिशुपाल झाले. मग जो हा मधला जन्म आहे रावण आणि कुंभकर्ण यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्राला अवतार घ्यावा लागलेले, हे पहिलं कारण झालं भगवंताच्या जन्माला येण्याचं. आपण जन्माला येण्याचं Yeah.
याच्यासाठी देवा. प्रमाण सुंदर दिलंय, पण जन्म भगवंत घेणार आहे, साधू संतांचा जन्म नाही. जन्म स्वतः भगवंतच घेणार आहेत आणि भगवंताच्या जन्माचे आपण कारण पाहत आहोत. पहिलं कारण झालं रावण कुंभकर्णाधिक राक्षसांना संपवण्यासाठी. हे झालं कारण. मी मगाशीच म्हणलं की भगवंताचं कर्म सुद्धा आहे, ज्या कर्मामुळे भगवंताला जन्माला यावं लागलेलं आहे. जालिंदर आणि वृंदा नावाची कथा आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. जालिंदर नावाचा भक्तही होता आणि दैत्यही होता. भगवंताचा देवदेवतांचा आणि जालिंदराचं युद्ध चालू झालं. युद्धामध्ये जालिंदर कुणालाच आटोपत नाही, हरत नव्हता, मारला जाऊ शकत नव्हता. त्याला कारण होतं, त्याची असणारी वृंदा ही पतिव्रता होती, त्याची पत्नी ही पतिव्रता होती. त्या पतिव्रतेचं काय महत्व असते का पुरुषाच्या जन्मामध्ये, ते संतांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. ही असणारी पतिव्रता आणि तिच्या त्या पातिव्रत्य धर्मामुळं जालिंदर कुणालाही मारला जाऊ शकत नव्हता. कोण पडलं, सगळे देवदेवता भगवंताकडे आले, काय करावं म्हणले. या ठिकाणी दैत्य ऐकत नाही. मग शेवटी भगवंताला सगळं माहीत असतं. याचं कारण काय तर म्हणले, याची पत्नी असणारी पतिव्रता आहे, ना विलाज असतो तिचं पातिव्रत्य भंग करायचंय. ते नाही करावं तर हा दैत्य या देवतांना सुद्धा जगू देत नाही. म्हणून ऐन वेळेला कधी कधी शासन सुद्धा आणीबाणी लावतं. जशी परिस्थिती असेल तसे निर्णय घ्यावे लागतात. भगवंताने त्या ठिकाणी जालिंदराचं रूप घेतलं आणि हिच्या महाली प्रवेश केला. हिनं आपलं पती आपले विजय प्राप्त करून आले म्हणून त्यांचं स्वागत केलं, ओवाळणी केली. आणि त्या ठिकाणी तेवढंच फक्त परपुरुषाला आपण ओवाळणी केली, त्याच्या गळ्यात हार घातला, एवढंच तिची चूक झाली. तिचं पातिव्रत्य भंग झालं आणि तेवढ्यामध्ये इकडे जालिंदर मारला गेला. हे महत्व आहे स्त्रीचं जीवनामधलं. आपण आज बरेच जण महिला दिनाच्या या ठिकाणी अनेकांना शुभेच्छा देतो, परंतु त्याचं महत्व सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आजच नाही तर पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. म्हणूनच म्हणलं ना की तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. आणि त्यावेळेस या वृंदेनं भगवंताला विचारलं, का रे बाबा, म्हणजे थोड्याच वेळामध्ये वृंदेच्या कानावर बातमी आली की जालिंदर मारला गेला. त्यावेळेस तिला समजलं की ही कृष्णाचा, ह्या भगवंताचा, पांडुरंगाचाच खेळ आहे. मग तिनं विचारलं की परमात्मा का, मी काय चुकले होते, मी तर तुझीच सेवा करत होते. दैत्य कुळात जरी असले तरी नामस्मरण तुझंच होतं, तू हे का माझ्यासोबत कृत्य केलंस. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की हे जगाच्या कल्याणासाठी हे करणं गरजेचं होतं. पण ठीक आहे म्हणले, तू केलंस ना, तर याच्यानंतर तुला सुद्धा, आज माझा पती माझ्यापासून निघून गेला, मला पतीचा वियोग सहन करावा लागणार आहे. तुला सुद्धा रामा या पुढच्या जन्मामध्ये तुझ्या पत्नीचा वियोग सहन करावा लागल. ही असणार या ठिकाणी भगवंताचं कर्म त्याच्या फळाला आलं, म्हणून त्याला जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून राम जन्मामध्ये सीतेचा आणि रामाचा वियोग घडलेला आहे. कर्म कसं चुकत नाही, देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. हे झाले दोन कारण. एक जय विजय, ज्यांचं रावण कुंभकर्ण झाले त्यांना मारण्यासाठी. दुसरा विषय, या ठिकाणी ह्या वृंदेचा शाप होता म्हणून रामाला जन्माला यावं लागलं. आता जन्माला तरी यायचंय, आई वडील नावाला तरी पाहिजेत. भगवंत हे आयोनी संभावनेत जन्माला येतात. मग पुराणात कथा आहे की स्वयंभू मनू आणि शतप्रभा नावाची त्याची पत्नी, तर या दोघांनी अतिशय असं त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्याअंती भगवंत प्रसन्न झाले आणि वरदान मागा म्हणले. वरदान काय मागायचं, आपण जे लौकिक जीवनामध्ये जगतो, आपल्याला जर कोणी काय माग म्हणलं तर आपण आपल्या संसारासाठी अनेक गोष्टी मागताल, धनसंपदा मागताल. कुणी काही मागेल, आपापल्या इच्छा असतात, आपापल्या वासना असतात. जो जे वांछील तो त्याला होत जातं, किंवा जयाची वासना तया तैसे पुरवावे. भगवंत जशी ज्याची इच्छा आहे तसा तो पुरवतो. एखाद्याला समजा तंबाखूची सवय आहे, देव जरी प्रसन्न झाला माग म्हणले काय मागायचंय, तो काय मागणार, चुना नाही म्हणले चुना द्या. म्हणजे जीवनाचं मर्म आपल्याला समजत नाही. पण ज्या वेळेस ह्या ऋषीला देव प्रसन्न झाले आणि मागा म्हणले, त्यावेळेस काही नको म्हणले, देवा मला आयुष्यभर तुझं नामस्मरण घडावं आणि तुझ्यासारखा सुंदर असा असणारा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा.
मग हा दिनांचा दयाळ आहे, कृपाळू आहे, दाताळ आहे, याला फक्त तुमच्या अंतःकरणातला भावच पाहिजे आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी म्हणले, तुम्ही मुलगा काय मागतात, मीच तुमच्या पोटी जन्माला येतो. हे एक तिसरं कारण झालं प्रभू रामचंद्राच्या जन्माचं. विठ्ठला मग तेच ऋषी आणि त्यांची पत्नी हे पुढे चलून दशरथ आणि कौशल्य झाले आणि त्याच दशरथाच्या पोटी हा प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे. आता ही कथा बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म हा दुपारी बरोबर 12 वाजता झालेला आहे. आपण पण या ठिकाणी बरोबर 12 वाजता फुलं उधळू, राहिलेली सेवा नंतर पुढे चालू ठेवू, कारण सेवेला आपल्या थोडासा सुरुवात करायला उशीरच झालेला आहे. या ठिकाणी जे आपण अभंग घेतलेला आहे, ह्या अभंगाच्या 7व्या प्रमाणामध्ये जे 7वं चरण आहे, ते चरण म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फुलं उधळायचे आहेत. कारण 8 चरणाचा जरी अभंग असला तरी फक्त 7वं चरण आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचा अवतार प्रगट झालेला दाखवला आहे. अयोनी संभव प्रगटला हा राघव. तोपर्यंत जन्माची आपण कथा घेऊयात. दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत. मग राजा आहे, 3 राण्या आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. परंतु मुलगा नाही, वंशाला दिवा नाही. मग त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु होते. वशिष्ठांनी सांगितलं की राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. मग यज्ञ करण्यासाठी त्या ठिकाणी विभांडक नावाचे ऋषी आणि त्यांचा मुलगा श्रंग ऋषी, त्या श्रंग ऋषींना पाचारण करण्यात आलं. श्रंग ऋषींनी त्या ठिकाणी यज्ञ केला. परंतु हे सगळं करण्याच्या अगोदर त्या दशरथाला सांगितलं की दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, म्हणून या राम आले पोटी. मग यज्ञ करायचं सांगितलं, पण त्या यज्ञाच्या अगोदर म्हणले त्या ठिकाणी तुला 3 श्वापादांची शिकार करावं लागेल. आता ठीक आहे म्हणले. दशरथ राजा एके दिवशी वनामध्ये जातात, शिकारीच्या निमित्तानं वनामध्ये जातात. दिवसभर सरोवराच्या ठिकाणी एका झाडावर बसतात. शिकार तर काही मिळत नाही. संध्याकाळची वेळ झाली आणि त्यावेळेस त्याच ठिकाणी श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रा करत असतात. मग तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी आलेले आहेत, संध्याकाळचं मुक्कामी थांबलेले आहेत. आईवडिलांना तहान लागते आणि तहान लागली म्हणून श्रावणबाळ पाणी आणण्यासाठी त्या सरोवराकडे जातात. या ठिकाणी हा दशरथ राजा बसलेला आहे. त्या ठिकाणी त्यांची चूक नाही. त्यांना वाटलं ज्यावेळेस हे श्रावणबाळाने पाणी भरून घेतलं, बुडबुड बुडबुड असा आवाज आला. मग त्यावेळेस दशरथ राजाला वाटलं की त्या ठिकाणी कोणीतरी सावजच आलेला आहे. म्हणून दशरथाने त्या ठिकाणी बाण सोडला आणि तो बाण असणारा श्रावणबाळाच्या हृदयामध्ये लागला. मोठ्याने किंकाळी मारली श्रावणबाळानं. त्या ठिकाणी दशरथ राजा खाली उतरला. येऊन पाहतात तर श्रावणाच्या छातीमध्ये बाण लागलेला आहे. वाईट वाटलं, कारण राजा होता पण धर्मनिष्ठ होता. आपल्या हातून हे पाप घडलं याचं वाईट वाटलं. नंतर विचारणा केली. श्रावणबाळानं सांगितलं की आता मी काही जगू शकत नाही, परंतु माझे म्हातारे आईवडील त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना एवढं पाणी तरी निघून दे. दशरथ राजा तो पाण्याचा लोटा घेतो आणि त्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे येतो. डोळ्यानं दोघंही अंध आहेत, दिसत नाही. हा दशरथ धर्मनिष्ठ असल्यामुळे बोलूही शकत नाही. कुठल्या तोंडानं सांगू? स्वतःची चूक झालेली आहे. ज्याच्याकडे कुठंतरी धर्माचं रक्षण आहे, धर्माचं पालन आहे, जो नियमामध्ये चालतो, त्यालाच हे प्रश्न पडतात. दशरथाला वाटू लागलं की कुठल्या तोंडाने यांना सांगू, कुठल्या तोंडाने बोलू. शेवटी त्यांनी असा प्रण केला की जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाही.
शेवटी नाविलाज झाला आणि दशरथाने सांगितलं की माझ्याकडून तुमचा मुलगा मारला गेलेला आहे आणि तुम्ही आता हे पाणी प्या. त्यावेळेस नाही म्हणले, शक्य नाही, आम्ही आमच्या मुलाशिवाय जगू शकत नाही. हे आईवडिलांमधलं प्रेम होतं. आणि शेवटी त्यांनी त्या ठिकाणी मरताना शाप दिला दशरथाला की आम्ही आता या ठिकाणी आमचा देह त्याग करत आहोत, परंतु राजा तुला 4 मुलं होतील, पण अंतकाळी तुझा एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. हा श्राप त्या ठिकाणी श्रावणाच्या आईवडिलांनी ह्या दशरथ राजाला दिलेला आहे. हे त्याच्यामधलंच कारण आहे. तर अशा श्राप भेटल्यानंतर दशरथ राजा शेवटी घरी येतो, कैकेयीच्या महाली येतो आणि कैकेयीला सांगतो. अवस्था विचित्र आहे, मनामध्ये अतिशय आपण कुठलं तरी पाप केलं याची भीती पण आहे, त्याचं दुःख पण आहे. कैकेयीला रडून सांगतो की माझ्याकडून अशी अशी घटना घडलेली आहे आणि त्या वृद्ध त्याच्या आईवडिलांनी मला शाप पण दिलेला आहे. शाप काय दिलाय तर असं असं तू पण पुत्र वियोगामध्येच मरण पावशील. कैकेयीनं त्या ठिकाणी समजावून घेतलं. कैकेयीला कितीतरी तो रडून बोलत आहे की म्हणले स्वतःच्या हव्यासासाठी स्वतःला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून मी आज एक दुसऱ्याचं लेकरू मारलं, माझ्या हातानं दुसऱ्याचं लेकरू मारलं. हे दुःख त्या ठिकाणी दशरथाला होऊ लागलं आणि हा विषय फक्त त्यांनी कैकेयीला सांगितला. याच्यानंतर कैकेयीनं त्यांचं सांत्वन केलं आणि पुन्हा तिथून पुढे पुत्रकामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. पुत्रकामेष्टी यज्ञ झाला आणि यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञाचा प्रसाद त्या ठिकाणी वशिष्ठांनी सर्वांना दिला. 3 राण्या होत्या, तिघींनाही दिला आणि 3 राण्यांना दिला. त्या ठिकाणी कैकेयीला थोडासा राग आला, कारण मला शेवटी सगळ्यात उशिरा दिला. म्हणून त्या ठिकाणी कैकेयीनं विलंब केला प्रसाद सेवन करायला आणि तोपर्यंत तिच्या हातावरचा प्रसाद हा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र हे भगवंत प्रभू रामचंद्राचे सगळ्यात श्रेष्ठ भक्त. मनोजोम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरित्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर भगवंत हनुमंतरायाचा त्या ठिकाणी जन्म झाला. महान असा भक्त हनुमंतराय त्या ठिकाणी जन्म घेऊन या प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी तत्पर झालेले आहेत. अशा पद्धतीनं या 3 राण्यांना प्रसाद दिला. भगवंताला अवतार धारण करायचा आहे. आता अवतार धारण करायचं तर याचं सुद्धा संपूर्ण नियोजन आहे. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. साधू संत सुद्धा अशा ठिकाणी जन्म घेतात. हा तर भगवंत आहे आणि भगवंतानी स्वतः ठरवलंय की आपल्याला कुठं जन्माला यायचंय, कधी जन्माला यायचंय, कुणाच्या पोटी जन्माला यायचंय, हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. आपल्या हातामध्ये या गोष्टी नाही. आपला अट्टहास या संसारासाठी चालू आहे, परंतु जे प्रारब्धात आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही मिळत नाही. प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाडेमान. वेळे काळेच्या आत आणि प्रारब्धापेक्षा जास्त आपल्याला काही मिळत नाही. परंतु हे भगवंताला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताने मासामध्ये उत्तम मास, ह्या 12 महिन्यामध्ये उत्तम मास कोणता असेल हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. चैत्र
अशा पद्धतीनं ह्या चैत्र मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये नवमी ही स्थिती उत्तम अशी स्थिती निवडलेली आहे आणि या उत्तम स्थितीवर भगवंताचा अवतार कसा झाला हे अभंगाच्या 7व्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. आयोनी संभव आयोनी संभव आयोनी संभव